थायमिन डेफिशियन्सी. थायमिन डेफिशियन्सी, व्हर्टिकल निस्टॅग्मस हा खूप कॉमन आहे शीप गोटमध्ये. थायमिन डेफिशियन्सी व्हेरी कॉमन इन शीप अँड गोट. प्रत्येक TMEPला जर तुम्ही आता इंटर्नशिप केली, तुम्ही बघितले असतील थायमिन डेफिशियन्सीचे केसेस. ही थायमिन डेफिशियन्सी, हॉरिझॉन्टल निस्टॅग्मस, व्हर्टिकल निस्टॅग्मस असे जर सिम्पटम असतील तर केजी बॉडी वेटनी थायमिन IV. शेकिंग ऑफ हेड असतं, व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल निस्टॅग्मस असतं, असे जर सिम्पटम असतील तर ती असते थायमिन डेफिशियन्सी. सिंपल डायग्नोसिस. हेड शेकिंग अलॉंग विथ हॉरिझॉन्टल निस्टॅग्मस, ह्या ज्या काही केसेस या आहेत थायमिन डेफिशियन्सीच्या. थायमिन डेफिशियन्सी गोटमध्ये होण्याचं कारण काय आहे तर बऱ्यापैकी शेतकरी काय करतात, मका किंवा गहू खायला घालतात, थोड्या प्रमाणात जास्त दिवस खाऊ घालतात. इट लीड्स टू सब ॲक्यूट रुमिनल ॲसिडोसिस. आणि जेव्हा कधी जनावरांमध्ये ॲसिडोसिस होतो तेव्हा ॲसिडोसिस सोबत दोन गोष्टी कायम असतात, एक हायपोकॅलिमिया आणि हायपोकॅल्शिमिया. तुमच्या थ्रूआउट प्रॅक्टिसमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा कधी तुमच्याकडे ॲसिडोसिसची केस येईल, ॲसिडोसिस सोबत ह्या दोन गोष्टी कायम असणार, हायपोकॅलिमिया आणि हायपोकॅल्शिमिया. तुम्ही फक्त ॲसिडोसिस ट्रीट केला तर लार्ज ॲनिमल वाचू द्यायची गॅरंटी नाही. तुम्हाला हायपोकॅलिमियाकडे पण लक्ष देणार. या केसमध्ये काय होतं, सब ॲक्यूट रुमिनल ॲसिडोसिस होतो आणि जेव्हा कधी ॲसिडोसिस होतो तेव्हा थायमिन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया जे आहेत रुमेनमध्ये त्यांची संख्या कमी होते आणि थायमिनेस प्रोड्युसिंग बॅक्टेरिया वाढतात, म्हणून थायमिन डेफिशियन्सी होते. याचं मूळ कारण काय आहे, सब ॲक्यूट रुमिनल ॲसिडोसिस. मग आपल्याला ट्रीट काय करावं लागेल, थायमिन तर द्यावंच लागेल, पण जे काही रुमिनल ॲसिडोसिस आहे तो ट्रीट करावा लागेल. त्या पद्धतीने आपली लाईन ऑफ ट्रीटमेंट असायला पाहिजे. ही थायमिन डेफिशियन्सी हाय प्रोड्युसिंग टॉक्स. पोल्ट्रीमध्ये या कंडिशनला काय म्हणतात, स्टारगेजिंग ॲपरन्स. हा कॅटलमध्ये पण स्टारगेजिंग ॲपरन्स असतो, खूप साऱ्या केसेस आहे फील्डवरती. आणि याचं कारण काय आहे, रुमिनल ॲसिडोसिस. कापमध्ये देखील आपल्याला हा थायमिन डेफिशियन्सी केसेस आपल्याला आढळतात. ही शेवटची स्टेज असते, या स्टेजला ट्रीट करणं फार अवघड असतं. हे सगळे व्हिडिओ मी ट्रीट केलेल्या केसेस, माझ्या 14 वर्षामध्ये जेवढं काय काम केलं त्याच्यात हे सगळं मी ट्रीट केलेले केसेस आहेत, ज्यात त्याच तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही जेव्हा फील्डवर LDO होण्याचे चान्सेस आईच्या मुवमेंटवरून किंवा जे काही सिम्पटम्स आपल्याला डोळ्यांचे दिसतात त्याच्यावरून आपण वेगवेगळे डायग्नोसिस करू शकतो. त्याचा हॉर्नर सिंड्रोम आहे, फेशियल नर्व पॅरालिसिस आहे, लिस्टेरिया व्हेरी कॉमन. लिस्टेरोसिस हा आजार फील्डवर खूप कॉमन आहे आता लार्ज ॲनिमलमध्ये. वन साइड फेशियल पॅरालिसिस, ड्रोपिंग ऑफ सलाइवा, जी सिम्पटम आपण बघितले पुस्तकामध्ये तुम्हाला कॉमनली फील्डवर पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम असतं ब्लाइंडनेस. डोळ्यामध्ये कुठलाही तुम्हाला ऑपेसिटी दिसत नाही, काही नाही, जर अचानक आंधळ होतं, हा आजार आहे लिस्टेरोसिस. बाकीचे पण आहेत, आपल्याला वेळ कमी, मी खूप डीपमध्ये जाणार नाही. फ्लॉपी किड सिंड्रोम, सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं नुकसान होतं ह्या आजाराने, फ्लॉपी किड सिंड्रोम. फ्लॉपी किड सिंड्रोम पण काय होतो, जेव्हा बकरू किंवा किड ही 1 आठवड्याचं असतं आणि जास्त प्रमाणात दूध पितं तेव्हा ॲसिडोसिस. मी सांगितलं तुम्हाला, ॲसिडोसिस ऑलवेज कम विथ हायपोकॅलिमिया. हायपोकॅलिमिया असेल तर मसल वीक होणार. पोटॅशियमचा रोल असतो आहे की मसल स्ट्रॉंग किंवा मसल फंक्शनसाठी पोटॅशियम लागतं आणि मसल वीक होतात, त्याच्यामुळे ही बकरं जी आहेत ती लुळी पडतात. तुम्ही इंटर्नशिपमध्ये बघितले का केसेस फ्लॉपी किड सिंड्रोमच्या? काहींनी बघितले असतील, जर TMEP असेल किंवा DUP असेल त्या ठिकाणी फ्लॉपी किड सिंड्रोम व्हेरी कॉमन. आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं नुकसान या आजारामुळे होतं. त्याच्यामुळे तुम्हाला आज मी हा मुद्दा म्हणून हा आजार घेतला की तुम्ही जेव्हा फील्डवर जाशाल तेव्हा ॲटलिस्ट तुम्हाला हा डायग्नोज झाला पाहिजे फ्लॉपी किड सिंड्रोम. आणि ट्रीटमेंट इतकी सिंपल आहे त्याला ट्रीटमेंट आहे का, शेतकऱ्याला सांगायचं 1 ग्लासभर पाणी घे, त्याच्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट, 1 चमचा ORS पावडर आणि 1 चमचा ग्लुकॉन डी पावडर, 1 ग्लासभर पाण्यात मिक्स करायचा आणि दर 3 तासाला 20 ते 30 मिली पाजायचं. अँटीबायोटिक स्टिरॉइडची गरज नाही. दुसऱ्या दिवशी ते बकरं व्यवस्थित होतं. त्याचं कारण काय, ॲसिडोसिस लिडिंग टू हायपोकॅलिमिया. हायपोकॅलिमिया झाला की मसल वीक होतात आणि ती लुळे पडतात. ट्रीट जर केलं नाही प्रॉपरली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डेथ, आणि सगळ्यात जास्त डेथ होणार आजार आहे फ्लॉपी किड सिंड्रोम. रुमिनंट्समध्ये
मी एक साधारणतः 3 ते 4 असे इंजेक्शन लॉन्च केलेले. त्याच्यातलं हे एक इंजेक्शन आहे लॅनॉर. फर्स्ट टाइम रुमिनंटमध्ये आपण हे इंजेक्शन लॉन्च करतोय. लॅक्टिक ऍसिड नॉर्मलायझर रुमिनंटमध्ये आपण लॉन्च केलंय. याच्यामध्ये डायक्लोरोएसिटेट आणि एमनेस असेल किंवा टाइम अप सिंड्रोम म्हणतो आपण, या केसेस फार जास्त प्रमाणात वाढल्या. त्याच्यानंतर ते जे काय पशुपालक आहे ते जास्त प्रमाणात ग्रेन्स किंवा पीठ म्हणतो आपण, पीठ जास्त प्रमाणात खाऊ घालतात. त्याच्यामुळं रिलेटेड टू रुमेन डिसऑर्डर फार आहे आणि ऍसिडोसिसचं प्रमाण जास्त आहे. मग मेटाबॉलिक ऍसिडोसिस जर असेल तर आपण फक्त जर सोडा बाय कार्ब दिला आहे तर त्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळत नाही. मग बऱ्यापैकी याच्यावरती रिसर्च केला आणि त्याच्यानंतर इंजेक्शन मार्केटमध्ये लॉन्च केलं लॅनॉर, लॅक्टिक ऍसिड नॉर्मलायझर. जे लॅक्टिक ऍसिड 5 ते 10 ml पर 100 kg बॉडी वेट IV. म्हणजे सोडा बाय कार्ब. आजपर्यंत आपण लॅक्टिक ऍसिडोसिस म्हटलं की फक्त सोडा बाय कार्बच वापरायचो. डायरेक्ट लॅक्टिक ऍसिड ब्रेकडाऊन करणार कुठल्या मॉलिक्युल आपल्याकडे नव्हता. हे DVBचं ब्रेक थ्रू आहे रुमिनंटसाठी. आपल्याला माहिती आहे हायपोकॅलेमिया, जेव्हा पोटॅशियमची लेवल कमी होते. हायपोकॅलेमिया घ्यायचा उद्देश पण सांगतो मित्रांनो. खूप साऱ्या केसेस फील्डवरती फक्त निदान न झाल्यामुळे मरतात हायपोकॅलेमियाची. मग हायपोकॅलेमिया म्हणजे काय, तर जनावरांमध्ये पोटॅशियमची लेवल कमी होणं. नॉर्मल लेवल किती आहे, 3.9 ते 5.8. ही लेवल कमी का होते रुमिनंट्समध्ये? तर सगळ्यात पहिलं इनटेक कमी आणि आउटपुट जादा जर असेल. जनावरांना पोटॅशियम मिळतं कुठून, त्या चाऱ्यामधून. ज्या ठिकाणी जनावर ऑफ फीड होतं त्या ठिकाणी हायपोकॅलेमिया होतं. ॲक्यूट इकोला मास्टरीज हा आजार आहे. ॲक्यूट इकोलाच्या प्रत्येक केसमध्ये हायपोकॅलेमिया असतो. तुम्ही जर सुरुवातीला ॲक्यूट इकोला मास्टरीची केस तुम्ही तिचं पोटॅशियम काढलं तर त्याच्यात हायपोकॅलेमिया असतो. त्यांचा डायरिया असेल, पोटॅशियमचा लॉस जास्त असेल, डायरिया ओमिशन, स्मॉल ॲनिमलमध्ये डायरिया ओमिशन जर असेल तर हायपोकॅलेमिया होतो. त्याच्यानंतर ओव्हर यूज ऑफ आयसोफ्लुप्रॉडान. आयसोफ्लुप्रॉडान मॉलिक्यूल 3 ते 4 दिवस जर आपण वापरला तर तो हायपोकॅलेमिया क्रिएट करतो. हे सगळे कारण आपले हायपोकॅलेमियाचे फील्डवरती आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिलं सिम्पटम काय, तर मसल विकनेस. मी जसं तुम्हाला म्हटलं फ्लॉपी किट सिंड्रोम असेल. फ्लॉपी किट सिंड्रोम मसल विकनेसमुळे ते कीड लोळ पडतात. बघा ही ॲक्यूट इकोला मास्टरीची केस आहे. पहिल्याच दिवशी जर आपण ॲक्यूट इकोला मास्टरीज मधला हायपोकॅलेमिया ट्रीट केला नाही तर ते जनावर आपण वाचू शकत नाही. ही केस आहे, ही ॲक्यूट इकोलाची केस होती. हायपोकॅलेमियाची केस, हायपोकॅलेमिया झाला कारण ॲक्यूट इकोला मास्टरीजमध्ये जनावर चारा खायचं बंद होतं. त्याच्यामुळं आपल्याला ॲक्यूट इकोला मास्टरीजमध्ये पोटॅशियम हायपोकॅलेमिया ट्रीट करणं फार गरजेचं आहे. तर डोस रेट काय पोटॅशियमचा, तर 0.5 मिलीइक्वलंट पर kg बॉडी वेट हा पोटॅशियमचा डोस रेट. स्मॉल ॲनिमल, लार्ज ॲनिमल सगळ्यांमध्ये 0.5 मिलीइक्वलंट पर kg बॉडी वेट. आपलं एक इंजेक्शन येतं K+वेट. K+वेट 1 ml मध्ये 2 मिलीइक्वलंट पोटॅशियम असतं. मग जर 500 किलोची गाय असेल, 500 किलोच्या गायला आपला डोस रेट येतो 125 ml. आणि याचं डायल्युशन, पोटॅशियम हे डायल्यूट करूनच द्यायचं असतं आणि त्याचं एक गणित आहे की 50 टाइम्स आपल्याला डायल्युशन आवश्यक असतं. रुमिनंट्समध्ये 50 टाइम्स डायल्युशन आपल्याकडून शक्य नाही. म्हणून ॲटलिस्ट 500 ml NS मध्ये आपण मॅक्झिमम 25 ml पोटॅशियम देणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पोटॅशियम 500 ml NS मध्ये टाकायचं नाही. इलियस फील्डवर खूप साऱ्या केसेस इलियसच्या असतात. इलियस पॅरालायटिक इलियस रेक्टम पर्यंत शेण येतं, बाहेर पडत नाही. इलियस हा सुद्धा हायपोकॅलेमियामुळे होतो. पोटॅशियम कमी होतं बॉडीमधलं, इंटेस्टाईनची मुवमेंट कमी होती. कारण प्रत्येक मसलला फंक्शन करण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असतं. पोटॅशियमचे 2 महत्वाचे रोल आहे बॉडीमध्ये. एक मसल स्ट्रॉंग किंवा मसल मुवमेंटसाठी आणि दुसरं न्यूरोमस्क्युलर जंक्शनला नर्व इम्पल्स ट्रान्समिट करण्यासाठी पोटॅशियम लागतं. ही इलियसची केस आहे. इलियस तुम्ही सिम्पली केसॉल्व्हेट हे प्रॉडक्ट फर्स्ट टाइम पोटॅशियम व्हेटरनरी मार्केटमध्ये DVB लॉन्च केलं होतं. केसॉल्व्हेट ओरल आहे. 1 बॉटल 2 लिटर पाण्यात मिक्स करून जर पाजली तर 5 ते 6 तासामध्ये गाय नॉर्मल शेण टाकते. चारा खाल्ला नाही 3-4 दिवस. त्याच्यामुळे हायपोकॅलेमिया झाला आणि हायपोकॅलेमिया झाल्यामुळं इलियसमध्ये कन्वर्ट होतं. आपण फक्त निमोनिया ट्रीट करत राहिलो तर केस नीट होणार नाही. आपल्याला तिचा पोटॅशियम लेवल पण मेंटेन करता आला पाहिजे किंवा केलं पाहिजे. त्याच्यानंतर डाऊनर गाऊ मध्ये येतात. नेहमी 2 गोष्टी असतात डाऊनरमध्ये.
हायपोकॅलेमिया आणि हायपोफॉस्फेटेमिया. कुठली डाऊनरची केस घ्या, दोन गोष्टी कायम असणार त्यांच्यामध्ये, हायपोकॅलेमिया आणि हायपोफॉस्फेटेमिया. हायपोकॅलेमियासाठी डाऊनरमध्ये आपल्याला पोटॅशियम देणं गरजेचं आहे. IV पोटॅशियम 0.5 मिलीकॉलन पर kg बॉडी वेटने आपल्याला डोस द्यायचा. मसल विकनेस असेल आणि सगळे व्हायरल डिसीज, कारण FMD असेल, LSD असेल, या व्हायरल डिसीजमध्ये जनावर ऑफ फीड होतं. म्हणून आपल्याला पोटॅशियम हे व्हायरल डिसीजमध्ये ओरल देणं गरजेचं आहे. लंपीमध्ये बघा, लंपीमध्ये बरेचसे सर फील्डवरती आले होते, बरेचसे वासरं जे ते आडवी पडून मेले, 15-15 दिवस आडवीच असायची. फक्त जर तो आपण हायपोकॅलेमिया ट्रीट करू शकलो असतो, फील्डवर याचा अवेअरनेस नव्हता हायपोकॅलेमियाचा, त्या जनावरांना जर आपण पोटॅशियम देऊ शकलो असतो तर खूप मोठ्या प्रमाणावर आपण वासरांची मॉर्टॅलिटी थांबवू शकलो. आता ओरल कधी द्यायचं आणि IV कधी द्यायचं? जेव्हा पोटॅशियमची लेवल ही 3 पेक्षा कमी असेल तेव्हाच IV पोटॅशियम वापरायचं, अदरवाईज IV वापरायचं नाही. 3 ते 3.9च्या मध्ये जर असेल तर ओरल पोटॅशियम वापरायचं. या काही इंटरेस्टिंग केसेस आहेत फील्डवरती, तुम्हाला भेटतील, उन्हाळ्यामध्ये असतात. सांगेल कोणी स्टुडंटपैकी कुठली केस आहे? खूप कॉमन फील्डवरती आता उन्हाळ्यामध्ये ह्या केसेस खूप जास्त प्रमाणात असतात फील्डवर. हाय नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस. नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस आणि हायपोमॅग्नेशियम टिटॅनी खूप बारीक लाईन आहे डिफरन्शियल डायग्नोसिस. नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस मध्ये गाय स्वतःच्या अंगाला चावते किंवा गव्हाणीला चावते, तोंडाला थोडासा पीस असतो, पॅडलिंग नसतं. हायपोमॅग्नेशियम टिटॅनीमध्ये पॅडलिंग असतं. मी हायपोमॅग्नेशियम टिटॅनी पण दाखवणार तुम्हाला. तर हाय नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस. नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिससाठी आजपर्यंत आपली जी काही लाईन ऑफ ट्रीटमेंट होती, D25, बुटाफॉस्कॉन, स्टिरॉइड 3 ते 4 दिवस द्यावं लागायचे आणि 3-4 दिवसानंतर आपल्याला नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिसची केसमध्ये रिकव्हरी मिळायची. सिंपल ATP इंजेक्शन आहे, DVB वेट ATP. ATP हा मॉलिक्यूल पहिल्यांदा DVB लॉन्च केला. माझी गरज म्हणून आला होता तो. खरं तर मी जेव्हा ब्लड ट्रान्सप्लांट करायला जायचो तेव्हा त्या ब्लड ट्रान्सप्लांट जिथे ॲनिमिया आहे, सिव्हिअर ॲनिमिया, 4 HBच्या केसेस, त्यांना वाचवण्यासाठी जेव्हा ब्लड ट्रान्सप्लांट करायला जायचो तेव्हा एक गोष्ट लक्षात यायची की या जनावराला एनर्जी द्यायची गरज आहे, परंतु जेव्हा ॲनिमिया असतो तेव्हा आपण फ्लुइड थेरपी देऊ शकत नाही. मग एनर्जी द्यायची कुठून त्या जनावराला? म्हणून हा मॉलिक्यूल लॉन्च झाला ATP. हा रेसिंगसाठी वापरला जाणारा मॉलिक्यूल होता, तो रुमिनंटमध्ये आपण लॉन्च केला आणि इतके सुंदर रिझल्ट मिळतात. नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिसची जर केस असेल, तुम्ही IV 20 ml द्या, 3 तासामध्ये गाईमध्ये रिकव्हरी भेटेल. मॅजिकल रिझल्ट. हा आहे तो ATP इंजेक्शन, DVB वेट ATP. त्याच्यामध्ये ATP ॲडव्हान्साईन ट्रायफॉस्फेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि B12. ही इंजेक्शन आपण कुठं कुठं वापरू शकतो? नर्व पॅरालिसिस. कुठलीही पेशी जर रिजेनरेट आणि रिपेअर व्हायची असेल तर ATP शिवाय होऊ शकत नाही. मग सेल्युलर लेवलला जर ATP सप्लाय भरपूर प्रमाणात असेल तर ती पेशी लवकर रिजेनरेट आणि रिपेअर होते. मग नर्व पॅरालिसिसमध्ये तुम्हाला सांगितलं की पोटॅशियम कशासाठी गरजेचं आहे, तर नर्व इम्पल्स ट्रान्समिशनसाठी, आणि मॅग्नेशियम नर्व मेम्ब्रेन पोटेन्शियल व्यवस्थित ठेवण्यासाठी मॅग्नेशियम लागतं. ATP जी काय डॅमेज आहे, नर्व डॅमेज आहे, तो रिकवर करेल पोटॅशियम मॅग्नेशियम नर्व इम्पल्स ट्रान्समिट म्हणून. नर्व पॅरालिसिसमध्ये खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. जॉन्डिसमध्ये आपण वापरू शकतो. जॉन्डिसमध्ये लिव्हरच्या जे हेपॅटोसाइट्स आहेत त्या रिपेअर आणि रिजेनरेट करण्यासाठी. DVB वेट ATP पेट पण आहे. पेटमध्ये 2 ml इंजेक्शन येतं. पेटमध्ये आपण कुठं वापरू शकतो? तर सगळ्याच कंडिशनची तर तुम्हाला एनर्जी द्यायची गरज आहे आणि जास्त फ्लुइड न लावता जर एनर्जी द्यायची असेल, खूप सुंदर रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये मिळतात. गॅस्ट्रोमध्ये, गॅस्ट्रोमध्ये 2 ml IV द्या किंवा सबकट द्या. रिकव्हरी पिरियड जो आहे गॅस्ट्रोमध्ये, याचा रोल काय आहे तर 3P फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. एक पहिला पॉवर, पोटॅशियम आणि प्रोटेक्शन. पोटॅशियम आहे, डायरिया ओमिशन आहे, हायपोकॅलेमिया असणार, त्याच्यात पोटॅशियम आहे. एनर्जी, सेल्युलर लेवलला जर एनर्जीचा सप्लाय झाला तर लवकर रिजेनरेशन आणि रिपेअर मिळेल. इंटेस्टाईनच्या असू द्या किंवा स्टमकच्या असू द्या, लवकर रिपेअर आणि रिजेनरेशन होईल. आणि इंटेस्टिनल जी इपिथेलियम आहे ती लवकर रिजेनरेट करण्यासाठी ATP, B12,
हे काम करतात आणि आपल्याला त्याचा सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतो. गॅस्ट्रोमध्ये आपण हे वापरू शकतो. एक फील्डवरची नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिसची केस आहे. सुरुवातीला गाय जीभ बाहेर काढते आणि चाटते. हे जे चाटणं हे नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिसचं खूप महत्वाचं आणि सुरुवातीचं लक्षण. कारण हायपोमॅग्नेशियम टिटॅनिया आणि नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस हे डिफरन्शिएट करणं फील्डवरती तसं अवघड काम. हे जे बाहेर जीभ काढून गाय चाटते मजल हे सुरुवातीचं लक्षण असतं नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस. त्याच्यानंतर हे असेल गव्हाण असेल किंवा याला जनावर चाटतं किंवा चावतं. या केसमध्ये डायग्नोसिस केलं नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस आहे. त्यानंतर एटीपी दिलं 20 मिली, केसॉल्वेट ओरल दिलं आणि इप्रोवेट सी दिलं, किती कॉम्प्लेक्स दिलं. बघा ती ट्रीटमेंट म्हणजे अर्ध्या तासामध्ये ती इंजेक्शन मेडिकलमधून आणण्यापर्यंत त्या गायचे सिम्पटम किती वाढले होते. नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस खूप सिरियस कंडिशन असते. अचानक सुरू होतं, जनावर आडवं पडतं, रिकमेंड होऊन जातात आणि त्या ह्या केसेस वाचवणं चॅलेंजिंग काम असतं फील्डवरती. तुम्हाला जर या गोष्टी माहीत असेल तरच ते जनावर वाचू शकतो, अदरवाईज नाही. 4 तासानंतर त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ टाकला होता की गाय एकदम नॉर्मल झाली. हे नो रिकरन्स. कारण नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिसमध्ये जर तुम्ही D25 बुटाफॉस्फोन आणि स्टेरॉइड दिलं तर रिकरन्स होतो. एटीपी जर दिलं तर तुम्हाला 0 रिकरन्स. सुरुवातीलाच ही जर केस डायग्नोज झाली असती तर आडवी पडली नसती. आणि एकदा का आडवी पडली की गाय वाचवणं एवढं सोपं काम नाही. मग या केसमध्ये एटीपी दिला, एक साधारणतः जनावर चारा खायला लागलो. नॉर्मल फॉर्म ऑफ किटोसिस आणि हायपोमॅग्नेशियम टिटॅनिया. ही हायपोमॅग्नेशियम टिटॅनिया तुम्हाला फील्डवरती गेल्यानंतर शेतकरी भेटतील की संध्याकाळी दूध काढलं तेव्हा गाय नॉर्मल होती आणि सकाळी गाय मरून पडली. याच्या केसेस असतात त्या एक तर स्नेक बाईटच्या असतात किंवा हायपोमॅग्नेशियम टिटॅनियाच्या असतात. हायपोमॅग्नेशियम टिटॅनिया होती का आता तुम्ही सगळे बोला. आता म्हणजे फ्रेश बॅच आहे, तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातल्यामुळे मॅग्नेशियम कमी होतं. आणि बघा या गोट्याच्या आजूबाजूला सगळं हिरवा चारा आहे. कंटिन्यू हिरवा चारा खाऊ घालून मॅग्नेशियम कमी. गोट्यात CCTV कॅमेरा होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला कॅप्चर करता किंवा त्यांनी त्या शेतकऱ्यांनी पाठवलेला व्हिडिओ. ही केस वाचली होती. आता हायपोमॅग्नेशियम टिटॅनियासाठी लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी आहे तर 20 ml DVB एटीपी 20 ml द्यायचं आणि त्याच्यानंतर 20% सोल्युशन मॅग्नेशियम सल्फेट 20% सोल्युशन. आता फील्डवर गेल्यानंतर 20% सोल्युशन बनवायचं कसं हा प्रश्न असतो बऱ्यापैकी. 100 ml डिस्टिल वॉटरमध्ये 20 ग्रॅम टाकायचं आणि IV द्यायचं NS मध्ये. या पद्धतीने जर ट्रीटमेंट केली तर ते जनावर 100% वाचतं. हा बैल रेसिंग बुल होता. रेसिंग बुलमध्ये हायपोमॅग्नेशियम खूप कॉमन आहे रेसिंग बुलमध्ये. ही केस विट्याची आपले एक ज्युनियर आहे श्रद्धा पाटील म्हणून, त्या LDOची केस आहे आणि तुम्ही व्हिडिओ टाकला त्या मॅडमनी सरी डायग्नोज सांगा मला काय केस आहे. आता या केसला जर आपण लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन करायला लागलो तर शक्य आहे का? तोपर्यंत ते जनावर डेथ होईल. त्याच्यामुळं मला आजच्या लेक्चरमधून एकच सांगायचं की काही डिसीज असे आहेत की जे तुम्हाला सिम्पटम वरूनच डायग्नोज करता आले पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्ही अपडेट झालं पाहिजे फील्डवर. मॅग्नेशियम सल्फेट 20% सोल्युशन, 300 ml IV, DVB ATP, B कॉम्प्लेक्स IV दिलं. त्याच्यानंतर 1 तासानंतर बघा तो बुल 1च तास, 1 तासामध्ये तो बुल नॉर्मल झाला होता जवळपास. हे का शक्य आहे? प्रॉपर डायग्नोसिस आणि प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट. प्रोटोझोल इन्फेक्शन आपण आता थायलिरिया शिकतो कॉलेजमध्ये. थायलिरिया, बबिशा, अनाप्लाझ्मा. आणि मित्रांनो एक सांगा तुम्हाला, आपण जे काही पुस्तकात शिकलोय ते फील्डवर आजच्या घडीला पाहायला मिळत नाही. थायलिरियामध्ये पहिले सिम्पटम आपण शिकतो की 104, 105 टेम्परेचर. आज फील्डवरती 101 टेम्परेचरला पाहिजे तेवढा थायलिरिया. लिम्फ नोड सोलन, एकही केसमध्ये लिम्फ नोड सोलन होत नाही.
गायचा एच बी 2 वर येतो, 3 वर येतो, पण लिम्फ नोड सोलन होत नाही. दरवर्षी थायलेरिया जो होईल, थायलेरिया दरवर्षी सिम्पटम बदलतो. माझी स्वतःची लॅब पण आहे आणि मी फील्डवर पण काम करतो. त्याच्यामुळं लॅबचं आणि फील्डचं खूप कनेक्शन चांगलं आहे माझं. मग अशा जर कंडिशन असतील की टेम्परेचर नाही आहे, लिम्फ नोड सोलन नाही आहे, मग तुम्ही केस कशी डायग्नोज करणार ही प्रोटोझोल इन्फेक्शनची केस? त्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे प्रोटोझोल इन्फेक्शनच्या. तर पहिले बघा तुम्ही ॲनिमिया, जर थायलेरिया, बबिशिया, अनाप्लाझ्मा. चॅलेंजिंग काय असतं? थायलेरिया आणि अनाप्लाझ्मा डिफरन्शिएट करणं. फील्डवर गेले, तुमच्याकडे केस आली, 105, 104, 105 टेम्परेचर आहे, जनावर थोडा थोडा चारा खात आहे आणि ॲनिमिया डेव्हलप झालेला आहे. आजारी पडून फक्त 3च दिवस झाले, ॲनिमिया डेव्हलप झाले सिव्हिअर. कसली केस असं? अनाप्लाझ्मा. अनाप्लाझ्माचं वैशिष्ट्य आहे 3 ते 4 दिवसामध्ये सिव्हिअर ॲनिमिया. थायलेरियामध्ये 3-4 दिवसात ॲनिमिया डेव्हलप होत नाही. मग हाय टेम्परेचर आहे आणि 3-4 दिवशी जर ॲनिमिया डेव्हलप झालं तर समजून घ्या ही अनाप्लाझ्माची केस. जर 10-15 दिवसापासून जनावर आजारी असेल किंवा 7-8 दिवसापासून आजारी असेल, कारण थायलेरियाचे एक वैशिष्ट्य आहे जनावर मरेपर्यंत चारा खातात. बघितल्या फील्डवरती तुम्ही, आता इंटर्नशिप झाली, तुम्ही केसेस बघितले असतील. थायलेरियामध्ये जनावर चारा खात असते, जेव्हा HB 4च्या खाली येईल तेव्हाच ऑफ फीड होतं. मग थायलेरियामध्ये काय सिम्पटम असतात? तुम्हाला पायलोइरेक्शन दिसत स्कॅप्युलर रिजनला. त्याच्यानंतर सबक्लिनिकल थायलेरिया जो आहे, सबक्लिनिकल थायलेरियामध्ये कफिंग असतं. एखाद्या शेतकऱ्याने बाजारातून गाय आणली, विकत आणली आणि कफिंग असतं, बाकी कुठलेही सिम्पटम नसतं त्याच्यात. कुठलेही सिम्पटम नसतं, फक्त कफिंग असतं. बऱ्याच वेळा फील्डवरती ही केस निमोनियाची केस म्हणून ट्रीट केली जाते आणि निमोनियाची केस म्हणून ट्रीट करताना डायग्नोसिस चुकतं आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट चुकते. म्हणून या केसेसमध्ये आपल्याला ब्लड ट्रान्सफ्यूजनची गरज पडते. ब्लड ट्रान्सफ्यूजनची गरज अशाच केसमध्ये पडली ज्या ठिकाणी एका शेतकऱ्याचं चुकलंय किंवा डॉक्टरचं डायग्नोसिस चुकलंय. लेट प्रेझेंटेड केसेस जर असतील तर ॲनिमिया होतो आणि आपल्याला ब्लड ट्रान्सफ्यूजन करावं लागतं. सिंपल ट्रिक सांगतो. फील्डवरती स्टेतो वापरायला सगळे स्टेतो वापरतात. लार्ज ॲनिमलमध्ये स्टेतोशिवाय तुम्ही ट्रीटमेंटच नाही करायची. हे डिफरन्शिएट करेल तुम्हाला पॅरावेट आणि वेटमध्ये. प्रत्येक केस ही स्टेतो वापरूनच डायग्नोस. मला स्टेतो नसेल तर मी डॉक्टरच नाही. मग थायलेरिया, बबिशिया आणि अनाप्लाझ्मा ह्या प्रोटोझोलच्या केसेस तुम्ही कशा डायग्नोस करू शकतात फील्डवरती विदाउट लॅब सपोर्ट? तर स्कॅपुला, पॅरालंबार फोसाचा अप्पर पार्ट आणि ट्रान्सफर प्रोसेस ऑफ लंबर व्हर्टिब्रेट या ठिकाणी स्टेटोचा डायफ्राम ठेवायचा. जर तुम्हाला त्या ठिकाणी हार्टबीट ऐकू आले, ज्याला आम्ही फील्डवरती थंपिंग साऊंड म्हणतो, जर ह्या प्लेसला तुम्हाला हार्टबीट ऐकू आल्या तर समजून घ्या ती केस 100% प्रोटोझोल इन्फेक्शनची. सिंपल. पहिलं तुमचं कन्फर्म झालं की प्रोटोझोल इन्फेक्शनची केस. अशा खूप साऱ्या केसेस जिथे तुम्हाला काहीच सिम्पटम दिसत नाही. टेम्परेचर नॉर्मल असते, 50-60% चारा खाते, सगळं ओके असतं, दुधाला कमी झालेलं असतं आणि या ठिकाणी जर तुम्ही स्टेटो लावला तर तुम्हाला हार्टबीट ऐकू येतं. ऍक्च्युअली या ठिकाणी हार्टबीट ऐकायला यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे. मग तुम्ही डिफरन्शिएट पण करू शकता. हा बबिशिया आहे की थायलेरिया आहे. अनाप्लाझ्मा आणि थायलेरिया तसं डिफरन्शिएट करणं अवघड आहे स्टेटो वापरून. पण बबिशिया आणि थायलेरिया जर इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल, जी टाईपची काळजी आहे, जर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी साऊंड ऐकू येत असतील हर्टचे, तर ती केस बबिशियाची असते. आणि कमी प्रमाणात जर साऊंड ऐकू येत असेल तर ती केस थायलेरियाची असते. ही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. तुम्हाला फोटो काढून घ्यायचा असला तर घ्या. या पद्धतीने जर तुम्ही थायलेरियाची केस ट्रीट केली तर त्या केसला ब्लड ट्रान्सफ्यूजनची गरज पडणार नाही. फक्त अर्ली डायग्नोसिस. अर्ली डायग्नोसिस फार महत्वाचं आहे. भूपारा पण द्यायला पाहिजे, DNS, ऑक्सी, बी कॉम्प्लेक्स. सपोर्टिव्ह थेरपी फार महत्वाची. सपोर्टिव्ह थेरपी पण दिली पाहिजे. ॲनिमिया होऊ नये. ॲनिमिया झाला असेल तर तो ट्रीट करण्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी देणं गरजेचं आहे. एनर्जी देणं गरजेचं आहे. फील्डवरती थायलेरियोसिस, ई कोलाई मास्टरीस खूप कॉमन आहे. आणि थायलेरिया, ज्या केसेस थायलेरियामध्ये असतात त्या केसेसचा ई कोलाई मास्टरीस आज फील्डवर नीट होत नाही. जोपर्यंत आपण थायलेरिया ट्रीट करत नाही तोपर्यंत ई कोलाई मास्टरीस नीट होत नाही. सेम फॉरेन बॉडी सिंड्रोम. फॉरेन बॉडी सिंड्रोमच्या 80% केसेसमध्ये कायमसोबत थायलेरियोसिस असतो.
त्याच्यामुळे जर इकोलायची केस तुमच्याकडे आली, इकोलाय मास्टरीज, चॅलेंजिंग इकोलाय मास्टरीज, नीट नाही होते, तुमच्या पहिल्या लक्षात आलं पाहिजे मला या केसकडे थायलेरिया आहे की नाही हे बघितलं पाहिजे. समजा तुमचं डायग्नोसिस लेट झालंय किंवा शेतकऱ्याकडून सांगा लेट झाले, ॲनिमिया झाला. ॲनिमिया झाला तर ॲनिमिया ट्रीट कसा करायचा हे पण सांगतो. नेंडरलॅन डेकोनेट मॉलिक्युल आहे, ॲनाबॅलिक स्टेरॉइड आहे. नेंडरलॅन डेकोनेट इरिथ्रोपॉयटिन सिक्रेट करतात आणि इरिथ्रोपॉयटिन तुम्हाला माहिती आहे की इरिथ्रोपॉयसिससाठी आवश्यक असतं. बोन मॅरो ॲक्ट होतं आणि बोन मॅरोमध्ये इरिथ्रोपॉयसिस स्टार्ट होते. मग ॲनिमियाच्या केसमध्ये तुम्ही नेंडरलॅन डेकोनेट डेकावेट 5 इंजेक्शन द्या आणि फॉल्युरानवेट, आयर्न सुक्रोज आणि फॉलिक ॲसिड आरबीसी मॅच्युरेशनसाठी आवश्यक आहे. मग डेकावेट 5 आणि फॉल्युरानवेट हे ॲनिमियासाठी तुम्ही वापरा जर ॲनिमिया डेव्हलप झाला तर. सिव्हिअर ॲनिमिया असेल, सिव्हिअर म्हणजे 4 पेक्षा खाली, 4 पेक्षा खाली जर HB आला तर त्यावेळेस फॉल्युरानवेट, डेकावेट 5 आणि ATP. मी तुम्हाला सांगितलं की ATPची गरजच अशा केससाठी पडली होती की ज्या ठिकाणी ॲनिमिया आहे त्या ठिकाणी आपल्याला फ्लुइड थेरपी करता येत नाही आणि त्या ठिकाणी जर आपल्याला एनर्जी द्यायची असेल तर ATP हे इंजेक्शन आयडियल आहे. ATP इंट्रामस्क्युलर द्या, या ठिकाणी IV देऊ नका. सिव्हिअर ॲनिमियाच्या केसमध्ये ATP इंजेक्शन IV द्यायचं नाही, इंट्रामस्क्युलर द्यायचं. त्याच्यानंतर 2 ते 3.5 HBची केस आहे, तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंटला लाईन ऑफ ट्रीटमेंट लागेल तरच ती केस वाचेल. लाईन ऑफ ट्रीटमेंट पण प्रॉपर लागेल आणि ब्लड ट्रान्सफ्युजन इथं रोल येतो. ब्लड ट्रान्सफ्युजन इंडिकेशन सोप्या भाषेत सांगतो. ॲनिमियाची केस आहे आणि टॅचिकार्डी आहे, सिव्हिअर ॲनिमिया आहे आणि टॅचिकार्डी आहे, ह्या 2 गोष्टी असतील तरच ब्लड ट्रान्सफ्युजनचा विचार करायचा. ॲनिमिया आहे परंतु टॅचिकार्डिया नाही आहे, डोंट गो फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. सिंपल आहे. मग टॅचिकार्डिया आणि ॲनिमिया आहे तर मात्र तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागेल. ही किट आहे, VCBT किट नाव ऐकलं तुम्ही. 2016ला मी शिर्डीला होतो, शिर्डीला पोस्टिंग होतं माझं 2016 ते 2000.